हॅलो नमस्कार एव्हरीवन. चला तर आज गुरुवार आहे ना, तर सकाळपासून माझं काम चालू होतं आणि अशा वेळेला ना मी माझ्या कामामध्ये थोडीफार मुलांची मदत घेते. पण आता नम्रताने स्कूल जॉईन केल्यामुळे कसं झालेलं आहे, सकाळी ती नसते आणि सगळ्या कामाचा लोड माझ्यावरच पडतो. पण दर्शन घरी आहे कारण दर्शनचं वर्क फ्रॉम होम असतं. तर म्हणजे त्याचं काम चालू होण्याच्या आधी ना मग थोडीफार त्याच्याकडून मी मदत करून घेते आणि सांगितल्याप्रमाणे ना तो सगळी मला मदत करतोसुद्धा. तर आता साईबाबांना वगैरे फोटो मी जे आहे ना त्याच्यावरती हार मी कालच बनवून ठेवलेले. म्हणजे मंगळवारीच मी संध्याकाळी बसून सगळे हार बनवलेले आणि माझी पूजा पण झालेली आहे. तर हे सगळं ना मी डिटेलमध्ये दाखवत नाही कारण सकाळी ना खूप घाई असते आणि अशा वेळेला असं सगळं ना शूट करणं खूप अवघड जातं. कारण एक टाईम बॅरर असतो, मग त्या वेळेतच सगळं करायचं असतं. कारण सकाळी 9 ते 11 11:30 होतात क्लासहून येईपर्यंत. पुन्हा त्याच्यानंतर मग घरातलं माझं ना काम चालू करायला, म्हणजे घरी आल्यानंतर 12 12:15ला माझं काम स्टार्ट होतं आणि मग पूर्ण 2:30 वाजेपर्यंत तरी ते कंटिन्यू असतंच. आणि त्याच्यातच माझं जेवण वगैरे पण असतं. मग या सगळ्या गोष्टी करून थोडंफार मला मुलांच्या स्टडीचं पाहायचं असतं, ते करा. आणि मुलांसाठी म्हणून मला पेपर्सचे व्हिडिओ वगैरे बनवायचे असतात किंवा पेपर सेट करायचा असतो. ते सगळं करता करताना कधी माझे 3 वाजतात मला कळत नाही आणि मग मला माझा क्लास चालू होतो. तिथून घरी येईपर्यंत मला 6:30 तरी होतातच निदान. कारण येता येता मी भाज्या घ्यायच्या असेल किंवा आणि काय घ्यायचं असेल ते सगळं करत करत येते. तो असं माझं ना दिवस पूर्ण चालू असतो बिझी एकदम. आणि घरी आल्यानंतर मग संध्याकाळचा वेळ मिळतो, त्याच्यामध्ये मग बाकीचं जे काही करायचं असतं ना एक्स्ट्राचं ते मी बघते. तर आता दुपारी ना क्लासहून आल्यानंतरच शूट करायला घेतलेलं मी. तर पूजा वगैरे पण तुम्हाला दाखवली की कशाप्रकारे मी केलेली आहे. आणि हो, गुरुवारचं जेव्हा आपण मार्गशीर्षचा गुरुवार करतो, घट मांडतो ना, ती पूजा बघितल्यानंतर येता जाता समोर दिसत असताना एवढं प्रसन्न आणि छान वाटतं. अगदी मनाला एक समाधान मिळतं की कुठून तरी ना एक देवी आईचा वास आपल्या घरात असल्यासारखं आपल्याला वाटतं. तर खूप छान अनुभव येतो असा. तर आता ना इथे मी दुपारचा स्वयंपाकच करत आहे कारण उपवास तर मी करत नाही. कारण गुरुवारचा मी जरी पूजा करत असेल तरीसुद्धा मी पूजा होईपर्यंत असं काही खात नाही. त्याच्यानंतर पण पूजा झाली ना एकदा, त्याच्यानंतर मग मी जेवते. कारण खूप वर्ष झाली मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम झाला होता आणि अचानक मला हॉस्पिटलाइज वगैरे करावं लागलेलं आणि असंच माझ्याबरोबर ना 2 ते 3 वेळा झालेलं. हे उपवास केला की मला गॅस ॲसिडिटी चढायची आणि भरपूर त्रास व्हायचा. तेव्हापासून मला आमचे फॅमिली डॉक्टर होते त्यांनी सजेस्ट केलेलं की तू उपवास वगैरे काहीच करायचे नाहीत, कारण त्याच्यामध्ये काय होतं की आपल्या पोटात ना विषारी गॅस तयार होतो आणि तो आपल्याला त्रासदायक ठरतो. सो तेव्हापासून मग मी उपवास करणं वगैरे बंदच केलं. तर पण आता मी पूजा वगैरे केल्यानंतर आता दुपारी जेवेन. तर इथे ना आता मी कुकरला हे लावलं ना झाकण, त्यावेळेला थोडंसं तेल लावून घेतलं. कारण डाळ घातली ना की काही वेळेला काय होतं किंवा भात लावलं की पाणी खूप निघतं बाहेर आणि अशा वेळेला कुकर ना पूर्ण आपला असा म्हणजे पूर्ण डागी पण होतो किंवा मग खूप पाणी बाहेर निघून जातं. पण तेल लावलं ना अशा प्रकारे तर खूप म्हणजे 50% तरी त्याच्यामध्ये आपल्याला खूप डिफरन्स जाणवून येतो. तुम्ही कधी केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा एकदा. आणि आता इथे ना जे वाटण मी तयार केलेलं होतं सगळं वाटून घेतलं. अगदी मिक्सरला बारीक असं ग्राइंड केलेलं आहे. त्याचबरोबर सुहानाचा जो मसाला आहे ना बटर पनीरचा, तोच मी वापरला. असं काही नाही आहे की बटर पनीर आहे किंवा चिकन पनीर आहे तो त्याच्यामध्येच घालायचं, तर मी कोणत्याही याच्यामध्ये घालते असं माझं काही ठरलेलं नसतं. फक्त एवढंच की इथे अद्रक लसणाची पेस्ट जी आहे ना तीसुद्धा मी थोडीशी ॲड करते. आणि बाकीचा मसाला तेलात छान असा परतूनसुद्धा घेतला मी. तर यंदा ना मी थोडंच फक्त अद्रक लसणाची पेस्ट बनवलेली, जास्त काही अजून केलं नाही आहे. कारण तेवढं करण्यासाठी सुद्धा मला वेळ हवा होता. आणि सध्या ना मुलांचे टेस्ट खूप जास्त चाललेले आहेत किंवा मग त्याचे तपासायचे असतात, घरी आणायचे असतात. मग याच्यामध्ये माझा वेळ जातो आहे ना, त्यामुळे मला एक्स्ट्रा काम करण्यासाठी वेळ मिळत नाही आहे. बट नो प्रॉब्लेम, मी थोड्या दिवसात आता मसाला वगैरे बनवून पुन्हा ठेवेन. आणि इथे ना शूट करताना काय होत होतं की बाहेरचं ना ऊन जे येते त्याच्यामुळे जे एकदम शायनी असं ब्राईट रिफ्लेक्शन पडतं ना, ते जरा इथे कॅमेरावरती इफेक्ट करतं. आणि ट्यूबलाईट चालू केली तरीसुद्धा असं ब्राईटनेस तेवढं वाटत नव्हतं. सो असो, पण इथे आता मी लाल तिखट वगैरे पण घालते कारण तो मसाला घातला ना तरीसुद्धा मला असं वाटतं की थोडंसं चव ना वाढवण्यासाठी आपल्याला आपले रेग्युलर घरगुती मसाले जे असतात ते पण वापरायला हवेत.
सो मी याच्यामध्ये हळद, मीठ, गरम मसाला वगैरे पण टाकलं. आणि जी सुहाणीची पावडर आहे ना, मसाला जो पावडर आहे, ते मी दुधामध्ये, दूध आणि मलाई वगैरे होतं सगळं टाकून ना, ते पण मी ग्राइंड करून घेतलं. आणि खरंच सांगते, याच्याने एवढी सुंदर आणि छान अशी टेस्ट येते ना, अगदी हॉटेल्समध्ये आपण गेल्यानंतर कसं ग्रेव्ही कोणती मागवली तर असतं, त्या प्रकारे अगदी मस्त एकदम याचं टेस्ट होतं. आणि खरंच सुहाना मसाला ना मला छान वाटतो आणि मी खूप वर्ष 1.5 वर्ष होऊन गेली असेल मी वापरते. आणि ग्रेव्ही पण पाहू शकता खूप सुंदर आणि मस्त झालेली. तर झाल्याच ना मी जेवायला घेतलं. आणि ते मी आज ना भात बनवलेला आहे आणि त्याच्याबरोबर रस्सा. सो गरमागरम एकदम खूप छान वाटतं. तर दर्शनलासुद्धा खूप गरम गरम वाटत होतं. तो फुंकर मारून मारून आपला जेवत होता. सो चला, ब्लॉगचा शेवट करते. भेटते पुन्हा येणाऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.